शिवसेना मुख्य नेते तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी शिधावाटप कार्यालयातर्फे सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे। त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांसाठी रेशन कार्ड संदर्भातील त्रुटी निवारणाकरिता शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं। हे शिबिर 27 ते 28 नोव्हेंबर दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 5 शिवसेना शाखा आंबेवाडी येथे आयोजित करण्यात आलेलं आहे। या शिबिरामध्ये शिधावाटप पत्रिका आधार लिंक करणे, रेशन कार्ड दुरुस्ती, नाव समाविष्ट वगळण्यासंबंधीचं मार्गदर्शन, नवीन रेशन कार्डसाठी अर्ज, शिधावाटपासंदर्भातील नागरिकांच्या समस्या निवारण, विविध कागदपत्रांची पडताळणी इत्यादींबाबत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। माझा प्रभाग, माझा विभाग, माझी जबाबदारी या घोषवाक्याप्रमाणे नागरिक सेवा ही आमची प्राथमिकता असल्याचं लागून शिवसैनिकांच्या उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ घेणं अधिक सुलभ होणार असून स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी सतत जनतेच्या समस्यांसाठी कामं करत आहेत। या शिबिरामुळे नागरिकांचा त्रास मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार आहे, असं एकनाथ भोईर यांनी सांगितलंय। आज या ठिकाणी शिवसेना शाखा आंबेवाडी या ठिकाणी रेशनिंग ऑफिस आपल्या दारी अशा प्रकारचा संकल्प करून माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के साहेब, राम रेपाळे आणि शिवसेनेतील माझे वरिष्ठ सगळे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी आपण या नागरिकांसाठी, या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी हा उपक्रम ठेवलेला आहे। कारण आपल्याला माहिती आहे, खरं तर शिधापत्रिकेची गरज कोणाला लागते, ती सर्वसामान्याला लागते। सर्वसामान्याशी त्याचं बांधील आहे। कारण आनंदाचा शिधा असू द्या, त्या राशनिंगवर उपलब्ध होणाऱ्या वस्तू असू द्या, या तर कुठल्याही प्रकारच्या सरकारी सुविधा असू द्या, या सुविधांचं केंद्र जर आपण पाहायला गेले तर पहिला ज्या ठिकाणी विचारणा केली जाते ती शिधापत्रिकेची। आणि मग बऱ्याचशा नागरिकांच्या शिधापत्रिका बंद आहेत। किंबहुना महात्मा फुले योजना जी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना लोकांसाठी 1.5 लाखाचे 5 लाख रुपये केले, आरोग्य योजना आहे, त्या योजनेसाठी सुद्धा शिधापत्रिका ही फार गरजेची आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी त्या शिधापत्रिका ज्यांच्या नाही आहेत, किंबहुना ज्यांचे नावं नाही आहेत, किंबहुना काही लोकांचे कार्ड लिंक झालेले नाही आहेत, शिधापत्रिका लिंक झालेल्या नाही आहेत, त्या सर्व प्रकारची कामं या ठिकाणी करण्यासाठी शिधापत्रिकेतील वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। आणि ती सर्व कामं या उपक्रमामध्ये जे कोणी या कॅम्पमध्ये येतील त्यांची सर्व कामं करण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे आणि शिवसेनेची राहील। त्यामुळे त्यांची सगळी जी काय त्यांना अडचणीची आहे ते कागदपत्र पूर्ण करून
ती कागदपत्र त्यांनी दिली तर ती आपण पूर्ण त्यांच्या शिधापत्रिका ऑफिसमध्ये जाऊन आणि त्यांची कामं करून द्यायची हे आहे. कारण लोकांना हेलपाटे घालायला लागतात, लोक परेशान होतात, त्या ठिकाणी चांगले उत्तर दिले जात नाही आणि त्यामुळे या ठिकाणी आपण हा राशनिंग ऑफिस आपल्या दारी असा उपक्रम ठेवलेला आहे.